एसी काढून टाका मग. एसीचं दुखणं आलं तुला एसी आणि तू मी शिंकते मामा शिंका आहे मला सहन होत नाही. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय करायला? काय नाही मला बंद भांडे घासाले करवाया नानाची. नमस्कार. रामकृष्ण. लग्नाला चाललंय का नाही? चालले कधी? आता यायला नेलं जाईन भाऊ नाही का? तुम्हाला माहिती का रोहिणीला करंट लागला नाही वरती तुला लागलं का एसीचा? बाई तू आणली बरं बाबा जपून वापरा आता. अरे मी तुला 10 वेळेस सांगितलं ना, बाथरूम मधून वायर जायले, बाथरूम मधून वायर जायले. आता आणली की जपून वापरा बरं मग. हा मग थोडं काय ध्यान द्यावं का नाही? निवळा चेहऱ्यासारखं असं नाही करा तिनं आता. मग लेकर बाई बाई झाली. मग हा दुसऱ्या माणसाच्या होती नाही का तुलू नाही का? तिला सांगितलं ना मी इथं असं असं आहे म्हणून. तुझी ऐकत नाही मग आपण काय करायला? ऐकायला पाहिजे नाही का? पाणी टाकायला गेली हं. आणि तिचा हात लागला. तिचा तिला काही सांगू जाऊ नको बापा. पाच तिचं काय विषय झोपेला आता. झोपिले का? हा पाय बरोबर हाय करी घर बसलंच नाही का? असं आहे बघ. हे बघा रोहिणीला बोलायचं ना काय? रोहिणींना बोलत कहून करोना लागला. आई मला सांग, थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलं, तुमचं ध्यान करून नाही राहत का? काय सांगितलं सांगितलं तिला मी सांगितलं की इथून वायर जायले, हा तरी तिथं गेली. जाऊ दे ती ऐकत नाही. आणि बरं तर झालं मी तिथंच होतो. तो बाहेर चालला जात होता. बाहेर चालला जात होता मग तुम्ही वर आले करू दे याच्या मनाने. आणि नुसतं शिंकती हटकून. आता मी एवढा खर्च केला, 35,000चं एसी आणलं, काढून टाकू का? तिला विचार हा तिला विचार ना. झोपेले ती. जाऊन देन टेन्शन तिला. काय टेन्शन देत जाऊ द्या म्हणलं. करंट लागला. नेऊन सोडणार का? तिच्या आईला फोन लावला नाही, येईन तिची आई आता. नेऊन देऊन जा म्हणा. रीतीला राहते माझं मी रीतील सांभाळ. आज तिला काही काम नका सांगू, जाऊ दे आजचे दिवस आराम राहते. ते काम बी सांगत नाही त्यांच्या वाल बी देत बस. जेवायला काऊन नाही देत? नाही आण बाहेरचं. वाहनाची परिस्थिती कशी असते आई? कशी असते आज ती सध्या याच्यात आहे, भ्यालेली ती. कशात गेलेली नाटक करतात त्या कामात जिवाळा वहिनी नाही आला कपडे धुवायला? वहिनी पिल्लू झोपायला. देऊ का आवाज तिला, पाहू का येते का? जसं आराम करू. ती काय झालं माहिती का, ती गेली तिथं. हा कोणतं वायर उडी खुल्ला होता? अरे ते ब्रश काढायला गेली, तिथून वायर जायले. आर्थिंग लागले असं नाही, चिकट टेप मारेल मी तिथं. मला माहित नाही मी वरती होते ना. म्हणून हे सगळं मॅटर झालं. कुठे काय रोहिणी, काय करायली का? ये इकडं. अरे आर्थिंग लागले असं, आर्थिंग मारते त्याला, आर्थिंग द्यायला नाही एसीला. हा बस मग काय ती आई धुणं धुवा लागली. हा तुमच्यामुळे मला करून बसला. करंट बसला तू सांगितलं नाही का? नाही तुमच्यामुळे करून बसला मला. तुमच्यामुळं करंट थोडी आर्थिंग मारते ते वायर. करून बसला. तुम्हाला काय माहित मुंग्या आल्यासारखं झालं माझ्या अंगाला. तर आर्थिंगनच मग येत असतं, करंट सोडत थोडे असतो. थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला सांगणं पडन तर अवघड होऊन जाईल. ते बाय एसी काढून टाका मग. एसीचं दुखणं आलं तुला एसी.
आणि तुम्ही मी शिंकते मामाला शिंक आहे ते मला सहन होत नाही. नाटकी करते म्हणते. म्हणजे 2-3 वेळेस झाले. इकडे बर तू मला बसला पाहिजे. मला सांग आहे साधं शिंकल्यावर आणि त्या शिंकल्यावर फरक वाटत नाही. आशकी होती इकडे दाटके. काय नाटकी नाही करीत. मला घर शिंक आहे ते. मग का ते शो साठी आणलं फक्त तुम्हाला नीट नाही, मी नाही झोपणार बाबा वरती. मला करण बसलेलं आहे वरती. मी झोपणार नाही. मी खाली झोपत मागच्या रूम मी झोपणार नाही. मला बसलेलं पण तुम्हाला बसलो तुम्ही बघा ना एकदा घेऊन मग कसं कळत. आज रोहिणी आर्थिंग मारत ते मला माहिती आहे. मी झोपणार नाही. वापिस करून टाकू का काय. नाही रे भाऊच्या रूमात हा भाऊकडे बरोबर जाते तू. वापस कशाला करतो तुम्हाला जेव्हा आणत तेव्हा मग भाऊ आणून देईल ना. वापस करायला पडते का जमलं तुम्हाला. ते आणि मला ते पोरून खाली बोललो होतो. तुला वायर दाखवून नव्हतं गेलो मी. मला काय नाही. तुम्ही ब्रश वायर लावलं ब्रश काढू ब्रश काढताना लागणार नाही का ब्रश त्याला लागलं मला त्याच्यावर चढती का आता. त्याच्यावर चढ उडी मारते तू त्याच्यावर चढायला पाहिलं तू आईच्या डोक्यावर उडी मारती तू. माझ्या डोक्यानं मारू ना मग खाली मार खाली कशाला. बसणार नाही. चला तुम्हाला दाखवतो काय विषय झाला खाली. येणार नाही खाली मतच बसणार नाही. कारण नाही ग त्यो मी बसणारच नाही. आर्थिंग आहे. मी बसणारच नाही त्याच्यामध्ये कोणतं बाबी बसणार जाणारच नाही. तुम्हाला थोड्या गोष्टी सांगणं पडायला मी डोकं नाही लावू शकत तुम्हाला आता. मी बसणारच नाही त्याच्यामध्ये. हिला हिची आई नाही जाऊ दे घरी. मी चाललो आता लग्नाला. नाही ना तुम्हाला जाऊ द्या नाही मग मुलं जोपर्यंत करंट येत नाही तुम्हाला कुठं जाऊ द्या. शांत बैस येळान नको करू. तुम्हाला काही पण बोलायचं आपलं. तुम्हाला कुठं जाऊ द्या. त्या आजीला लग्नाला नेऊन सोडा पहिले तुम्ही. कोणाच्या तू बी चालली का. आज 20 तारखेला लग्न आहे माझ्या. आजपासून जाऊ का ती बघा तुम्हाला एक सांगतो. हे बघा आता तुम्ही म्हणतो ना रामदादा मनीष ते अशी तशी तर मी तुम्हाला सांगतो. मी तिला काय म्हणलं की माया घरी माया पोरीचा पहिला बड्डे. मला ती काय म्हणते माहिती का मोठा बड्डे करत असन तर येते मी. छोटा बड्डे करत असन तर नाही येत. आता येवा आणि रोहिणी जेव्हा ही झालती ना डिलिव्हरी तेव्हा पण नव्हती आली. नंतर आलती नंतर नाही पण आलत्या त्या तसं नाही बोल बाबा. हा आलत्या नंतर आलत्या त्या. आलत्या हो नंतर येऊ का आधी येऊ पण आलत्या एवढं मला माहिती आहे. नंतर येऊ का आधी येऊ पण आलत्या त्या. आहे कोणचा न्याय ग सांग बर. आणि तिकडं लग्न आयुष्यात एकदाच होते. मग का माझ्या पोरीचा बड्डे 4-4 वेळेस होणार आहे का. मग पहिला बड्डे नंतर होईल नाही का मग त्यांची अॅनिव्हर्सरी नाही होणार का नंतर. अनसळी चालली का ती सांगा लागलं तुला मी एक. लग्नाला चालली लग्न 20 तारखेला आहे भाषेचे आणि 15 तारखेला बड्डे. फरक आहे. तर तिला म्हणलं तू 14 तारखेला येऊन जाय. कशी येईल ती वापस काय पुढे त्या दिवशी साखरपुडा आहे ना माहिती तुम्हाला कशी येईल त्या 15 तारखेला ये बाबा. मग त्या रात्रीच बड्डे करालो. तो काय बी निराळाचे भाऊ. निराळ म्हणजे मी काय सख्या भावाचा कार्यक्रम सोडून द्यायचा. नंदाच्या घरी जायचं नाही का. हा अहो तुम्हाला काय समजायला ज्या दिवशी ऋतूचा बर्थडे का त्या दिवशी साखरपुडा आहे माहितीये का. मग त्या कशा येऊ शकते तुम्हीच सांगा. आता पाहू बाबा ती आली ठीक आहे ना. आता मी तुम्हाला बोलून नाही दाखवत. मी पण असं काहीतरी करन की तिला बी लक्षात ठेव. हिला कोण लागायला काय माहित. मग लेख त्यांची लेख नाही मग तू लेख येत तशी मै बी बहीण आहे ना. मा बी हक्क बनतो ना. काय बी बोलता जमून का काही बी कशाला बोलन मी. मग ते गण बोतल सोडून आमच्या घरी येईन का नको येऊ म्हणा. मग बोलणार नाही का नको येऊ म्हणा. नाही का ते? मग एकीन तिकडे जा आणि एकीने इकडे या. आत्याला तिकडे झाडन तिने इकडे या. का असं काय गरजेचं का तिथं लागणार आहे. भावजच पाहिजे. हो दादा स्टाईल भिजू घातला का मशीन मध्ये टाकला का नाही तू टाकलाच नाही भिजू घालायला. तुम्ही कमेंट करून सांगा बरं माझं चुकालं तिथं चुकाल. मला कमेंट करून सांगा. तोच चुकणार तुला
नाही ग मग का चुकन. जसं त्यांना ते कार्यक्रम गरजेचा आहे तसा मा कार्यक्रम मला गरजेचा आहे ना आई. कसं बोलते तू? अहो पण आपल्याला ऋतूचं बड्डे लहानच करायचं येते हा. आणि त्या दिवशी आली शिवरात्र माहितीये का? तुम्ही सांगा शिवरात्रीला काय उपासाच आहे हा? दुसरा बड्डे करू ना सगळेच मनीष त्यांना बोलून दुसऱ्या बड्डेला. नाही मी कोणालाच बोलणार नाही मग. कुठे एवढं हे करता? जाऊ दे. सगळे आपापले मन जपते. आपल्याला का मन नाही का काय नाही. जाऊ दे. अहो आपण लहान आहे ना आता लहान सारखंच आहे. येडी झाली का तू? काही नका बोलू. आपण मी नाही जपणार त्याच्या नंतर. रियालिटी जे सांगाल ते सांगाल मी. चला तुम्हाला कालचं दाखवतो. त्याच्यामुळे काय झालं हे बघा. हे शी लावलं हायरच. तर हे बघा हे अशी वायरिंग करायली आहे. इथून इथून जाऊन ते बघा तिथं जीवन दिसाला ना. हे इथं लागलं तिला आरती. तिथं जाऊन ह्या इथं लागले जीवन. तर मला सांगा हे सगळं सांगून पण तुमच्याकडून व्हायला लागलं तर मग आता याला मी काय करू शकतो? तुम्हाला सांगून कोणत्या गोष्टीची काही नाही. बरोबर. मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब नक्की करा. काय होतं बड्डेचं काय नाही मी तुम्हाला सांगतोच पुढं. आणि बस एवढंच बोलन. चाल.